बघता बघता आम्ही कधी पुण्याला पोहोचलो, म्हणजे पुण्याजवळ पोहोचलो हे कळलंच नाही. फुल टू धमाल झाली आहे गाडीमध्ये, फुल टू धमाल. या जिमनीला बघताच मला माझ्या जिमनीची आठवण आली. कारण फिरण्याचा आईचा वाढदिवस आहे, तर जो माझा ब्लॉग बघतो तरी प्लीज आईसाठी एक सुंदरसा कमेंट करावा. एवढे जेवले आहेत की उठता येत नाही, एवढं जेवायचं कशाला माणसाने. हॅलो हाय वेलकम टू ब्लॉग्स. तर मी आता वाजत 8 आणि आम्ही पोचलो आता एक्सप्रेस वेवर सेकंड टोलवर. सकाळी आम्ही निघालो होतो 6 वाजता. चाललो आहे आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला. तर बने रहिये आमच्या ब्लॉगमध्ये. बघता बघता आम्ही कधी पुण्याला पोहोचलो, म्हणजे पुण्याजवळ पोहोचलो हे कळलंच नाही. फुल टू धमाल झाली आहे गाडीमध्ये. गाणी विणे अंताक्षरी काय लाडू काय खातायत कोण, काय काय चिवडा पेपर्स, फुल टू धमाल. या जिमनीला बघताच मला माझ्या जिमनीची आठवण आली. काय मस्त वाटतंय. आतापर्यंत हा आमचा 3रा टोल, खेड शिवापूर. झालेला आहे कांड. ट्रक उलटलेली आहे. होप सो कोणाला काय लागलेलं नसेल, होप सो कोणाला लागलेलं नसेल. आणि येत आहे आता आमचा हा 4था टोल. 2 एक्सप्रेसचे, एक खेड शिवापूरचा आणि हा आता 4था. या टोलचं नाव काय आहे काय समजत नाही. शेवटी या माणसाने पैसे भरले. या माणसाने दुप्पट टोल भरला असेल, पण आमचा डिझेल पण तेवढाच गेलाय ना. आम्हाला काय फायदा आहे. मागची गाडी खरी फ्री द्यायला पाहिजे. पार्किंगला आम्ही गाडी लावलेली आहे आणि आता चाललोय खंडोबा, काय बोलतात त्याला, खंडोबा देवी, खंडोबा. हे आपल्याला माहिती असतं मंदिराबद्दल, पण आपल्या घरातल्या लेडीज लोकांना सगळं माहिती असतं कुठलं मंदिर आहे वगैरे. तर हा नदीचा पात्र आहे ॲक्च्युली. तिथं आम्ही पार्किंग केली आहे. एवढं सगळं हा नदीच आहे, ब्रिज. आणि त्याच्या खाली आम्ही केले पार्क. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल. दर्शन आमचा एकदम फास्ट झाला, फटाफट. गर्दी नव्हती, दर्शन घेतलं. आता पुढच्या प्रवासाला. तर गाडी आपण इथे पार्क केली. मग सांगितलं तुम्हाला, गाडी घेतो, महिला मंडळांना घेतो. महिला मंडळ म्हणजे कोण आहेत, आज मी फिरते माझ्या फॅमिलीसोबत. आईकडची फॅमिली, 2 मामा, 2 माम्या, आई आणि मी. कारण फिरण्याचा आईचा वाढदिवस आहे, तर जो माझा ब्लॉग बघतो तरी प्लीज आईसाठी एक सुंदरसा कमेंट करावा. थँक्यू. आता जे आम्ही दर्शन घेतलं आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की खंडोबा देव आणि मालचा त्यांचा इथे विवाह झालं होतं, लग्न झालं होतं. म्हणजे हा आहे यांचा हॉल. आणि आम्ही सगळी गप्पा मारत बसलो आणि आईचा मध्ये चालय फोन कॉल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण कमेंट्समध्ये टाका. आणि हा आमचा आहे माझ्या अंदाजे 5वा टोल. एक्सप्रेसचे 2, 3, 4 आणि हा 5वा. आणि ही कशी गाडी टाकते, 5वा टोल. आणि आता आम्ही पोचलो कराड नगरीत. एका मित्राचं गाव आहे कराड. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो या रोडने म्हणून जाताना, आम्हाला हेल्प केली ती या मेडिकलला. एकच उघडं होतं मेडिकल सकाळी 6-6:30ला.
अक्षरशः या डायव्हर्जनला वैतागलोय आम्ही. कधी लेफ्ट, कधी राईट, परत लेफ्ट, स्ट्रेट कधी भेटायचं रोड. आणि हा आलाय आमचा 6वा टोल. सरकार नुसती बोलते माप माप माप. कुठे माप? टोलचा डोक्याला झालाय ताप. ही आहे बाल भारतीची इमारत. तिथे आमचे लहानपणीचे पुस्तकं येत होते अभ्यासाचे, ज्यांनी नको केला होता जिंदगी आमची. अवघ्या 5-10 मिनिटात आम्ही पोहोचणार कोल्हापूरला. सगळे झोपत आहेत, भुकेमुळे सगळ्यांचे हाल झालेले आहेत असं समजण्यात आलेलं आहे. तर आता आमचा सगळी झोपलीत. आता आमची उडी आहे हॉटेल देहातीला. म्हणजे मी एकटा हॉटेल देहातीमध्ये असणारे आणि बाकी सगळे प्युअर व्हेज आहेत. तर ते जातील व्हेजमध्ये. तर बघू चला आज काय आपण जेवतो ते. कोल्हापूर महानगरपालिका शाहूनगरी सहरचं स्वागत. लागला आम्हाला कोल्हापूरचा पहिला सिग्नल. देहाती हॉटेल कॅन्सल करून आता आम्ही निवडलेला आहे पाटलांचा वाडा. सारडाची धाव कुंपणापर्यंतचा आमची धाव पाटलाच्या वाडापर्यंतच. एव्हरी टाइम आम्ही ट्राय करतो देहाती जाऊ किंवा इथे कुठे जाऊ, पण आम्ही पोचतो परत पाटलाच्या वाड्यालाच. चला पाटलाच्या वाड्याला. आणि पोचतो आम्ही पाटलाच्या वाड्याला. पाटलाचा वाडा. आम्हीच आहोत आज पुरा घेतलाय पाटलाचा वाडा. हे काला तिखटाची सुकी चिकन आणि खातो रोटी. एवढे जेवलेत त्यांना उठता येत नाही. हे एवढे जेवले आहेत की उठता येत आहे. एवढं जेवायचा कशाला माणसाने. फ्राईज ठेवले डॉगीसाठी. डॉगीच दिसला नाही रस्त्यावर. जेवण झालंय फर्स्ट क्लास. टमाटम फुगले सगळे बेडकी. आता मजा आ गया. आता आम्ही निघालोत आमच्या प्रवासाला. परतीचा नाही प्रवासाला. पुढच्या प्रवासाला. नजारा एन्जॉय करतोय. हा कुठला हे आहे? कलंबा तलाव म्हणून काय हवा आहे. संध्याकाळी तर मजा येते बाळू मामाच्या जागेवर. आणि हे बघा हे तिथे पिंक कलर ते दिसते ते आहे मंदिर. निवास तिथे जेवणाची पण सोय आहे मस्त. बाळू मामाचं मंदिर बाळू मामाचा. आता आपण पहिले करू आपली राहायची सोय. आणि आपण राहतो तो हा हॉटेल त्रिवेणी. वाजलेत 5:30 आणि आम्ही पोचलो आता आमच्या हॉटेलला. तर चेक इन करतो आणि मग परत आपण दर्शनासाठी निघू. तर तोपर्यंत चेक इनसाठी मला थोडा टाईम द्या. फटाफट फॉर्मॅलिटी पूर्ण करतो आणि येतो. चहाचा टाईम आहे तर चहा पिऊ. थोडा काहीतरी नाश्ता करू. घेतलेला आहे मस्तपैकी छानपैकी. म्हणजे मला तर छान वाटतंय. पण आता आपण दर्शन घेऊ. आपण मुकुटाचं दर्शन घेतलं आहे ड्रोन थ्रू. आता दर्शन घेऊ. दर्शन झालं आमचा फर्स्ट क्लास. मस्त दर्शन झालं आहे आमचं आदमापूरला पण आणि मेटकेला पण. आणि आता आमचा आहे जेवणाचा टाईम. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू आई.
सगळे झोपले, आता मी पण झोपतो.